असेल तर या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बसू शकतात आणि जी मोठी LED स्क्रीन आहे त्यावर दोन्ही भावांची जी भाषणं आहेत, जे बाळ कडू त्यांच्याकडून आज पाजलं जाणार आहे त्याचा सुद्धा ते आनंद घेऊ शकतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय बघा, हजारोच्या संख्येने ज्या खुर्च्या आहेत त्या सुद्धा इथे लावण्यात आलेल्या आहे। त्या बाजूला देखील तशीच आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, तिथे सुद्धा LED स्क्रीन लावण्यात आलेलं आहे। छान असं AC हॉल जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे सुद्धा आपण पाहतोय, माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला पुन्हा सांगेल की माझ्या पाठीपाठी यावं आणि सगळी दृश्य दाखवावी की कशा पद्धतीचं सध्या या वरळी डोम परिसरामध्ये वातावरण आहे। हे बघा, इथे या ठिकाणी VIPंची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही सगळी जी व्यवस्था आहे ती सध्या बाळा नांदगावकर आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। इथे सुद्धा LED स्क्रीन्स मोठमोठे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि मोठ्या LED स्क्रीन्सवरून सध्या या कार्यकर्त्यांची बसण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा इथे केल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय। बघा, आवाज मराठीचा मोठी LED स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि या LED स्क्रीनवरून नेमकं राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बोलणार आहे ते सुद्धा मराठी बांधव ऐकू शकतात। आता थेट जाणार आहोत वरळी डोमच्या आतमध्ये, जिथे व्यास कांदिवली रेल्वे स्टेशनवरील ही दृश्य आपण पाहतो आहोत। बँड लावत कार्यकर्ते हे रेल्वे स्टेशनवर दाखल झालेले आहेत। प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारे जल्लोष केला जातोय। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे बँडच्या तालावर, त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। इथं आतूनच आपण पाहतो की वरळी डोममध्ये जाताना अशा पद्धतीने हे पोलीस जे आहेत ते सुरुवातीला या ठिकाणी सूचना देतील आणि त्यानंतर आलेले कार्यकर्ते हे आपल्याला वरळी डोममध्ये आपण पाहतो की बसताना पाहायला मिळतील। जे सभागृह आहे त्याची आसन क्षमता काही हजारांमध्ये आहे, मात्र खुर्च्या सुद्धा जे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेल्या आहेत। वरच्या बाजूला आपण पाहतोय की शिवसैनिक मनसैनिक जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहेत। आजचा दिवस जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण दोन ठाकरे बंधू हे जवळपास 2 दशकानंतर आज एकाच व्यासपीठावरती येत आहेत। त्यामुळे दोन ठाकरे बंधूंच्या आजच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे की ठाकरे बंधू आपल्या भाषणामधून नक्की काय बोलतात किंवा पुढची आगामी त्यांची राजकीय दिशा जी आहे ते आजच्या मेळाव्यामधून स्पष्ट होते, काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा सगळा काही हजार पोलिसांचा बंदोबस्त वरळी डोमच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि संपूर्ण मेळाव्याच्या ठिकाणी कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मुंबई पोलिसांकडून लावण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोनू, प्रदीप कापसे, TV9। विजय दिवस आहे, परंतु कशा पद्धतीने तुम्ही देखील एक मनसैनिक म्हणून या सगळीकडे पाहता, दोन्ही ठाकरेंबरोबर तुम्ही काम केलं? मुळात आजचा जो मेळावा आहे हा मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी, मराठी माणसांनी एकत्र येण्यासाठीचा मेळावा आहे। कारण जो काही गेल्या 2-2.5 महिन्यात हिंदी सक्तीचा जो विषय चालू होता त्या हिंदी सक्ती विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस एकवटला होता आणि त्याचाच या नियोजनामध्ये तुमचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता। काय भावना आहेत? अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा आहे। आजचा एक दिवस जो आहे आमच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे। सुवर्ण क्षण याच्यासाठी की ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनाची एकजूट बांधली आणि मराठी मनाचा जो काय पुरस्कार केला, पुन्हा एकदा आज ठाकरे बंधू या मराठीच्या विषयावरती एकत्र आलेले आहेत आणि मराठी मनाला त्यांनी ज्या वेळेला साथ घातली की हिंदीच्या सक्तीच्या विरोधात सरकारने जी काही जबरदस्ती चालवली होती त्याला हाणून पाडलं, त्याचा आज विजय उत्सव आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाला याबद्दल आज अभिमान आहे। वरळी डोममध्ये आनंद